सकाळी उठल्या घरातल्या कामांना पटकन लागावं लागतं मला, कारण की आमचा शंभू झोपलेला होता सकाळी नाही तर तो माझ्या आधी उठून गेलेला असतो, त्याच्यामुळे मला आज झोपलेला होता तो. मग बऱ्यापैकी माझी कामं आवरून घेतली होती, कारण की रात्री मी लवकर झोपली होती. रात्रीचे बरेच कामं माझे पेंडिंग होते, मग ते पण आवरून घेतले. इथं मी 2 भाज्या केल्या, तर एक पातळ भाजी रश्श्याची भाजी केली होती, एक सुकी भाजी. हेअर वॉश करायचं होतं, हेअर वॉश पण करून घेतलं मी. आज पोळ्या बाकी होते माझ्या करायच्या. आज मी 2 वेळेचा स्वयंपाक करणार होते, एक सायंकाळचं पण एक दुपारचं पण. आमचा नाश्ता ऑलरेडी झालेला होता आमचा इथे. सो आम्हाला त्यांना बाहेर जायचं होतं, त्याच्यामुळे मी 2 वेळेचा स्वयंपाक एकच वेळेस करून घेतलेला होता. मी असं काहीतरी करते, तेलाचं जे पॅकेट असतं ना, मी ते डायरेक्ट असं फेकून नाही देत. मी पिठाचं जे आपलं कणिक असतं ना, मी त्याच्यात टाकून त्याला व्यवस्थित हे करून घेते, म्हणजे जेणेकरून ते वेस्ट नको जायला त्याच्यातलं तेल. इथं मी पटापट पोळ्या करून घेतल्या. तेवढ्याच शंभू पण उठून गेला. त्याच्या बाबांकडे होता तो थोडा वेळ, काही वेळ. मग त्याला घेऊनच मला सगळी कामं करावं लागतं. ते शक्य नसतं, पण तरी ॲडजस्ट करावं लागतं. बघा इथं काय करतोय तो. पूर्ण आमचं देवघरचं तो अस्तव्यस्त करून टाकलं. त्याच्यामुळे मी ते देवघर इतकं चेंज झालं ना, इतक्या ठिकाणी बदल झालेलं आहे ना. आता तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दिसेल ते की टेबलावर येईल, कधी टिपॉयवर वगैरे कशावर पण ठेवावं लागतं, मला ॲडजस्टमेंट करावं लागतं. इथं माझं सगळं आवरून झालं होतं. किचन ओटा क्लीन करून घेतलं, बघू शकतं. मला ना सगळ्यात जास्त सुकून याच्यातच वाटतं बरं का, किचन ओटा क्लीन झाला का. आम्हाला दूध संपलं होतं माझं इव्हनिंगच्या वेळेस. सो मी शंभूला घेऊन दुकानात गेली दूध घ्यायला, कारण की त्याला पण लागतं दूध पोळी, दूध भात वगैरे मी देते ना. सो त्यालाही लागतं आणि मला पण चहा प्यायचा होता. सो मी इथं दूध गरम करायला ठेवते. एकीकडे मी चहाही बनवते, कारण की मला असं होतं माझा आजचा दिवस. गाईज बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.